मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। बॉम्बे हायकोर्टमध्ये भरती निघालेली आणि या भरतीसाठी 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला 10वी पासवर या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि फॉर्म भरणे यामध्ये चालूच आहे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर ते 9 मे 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये तर पगार तुम्हाला 29,000 ते 92,000 पर्यंत तुम्हाला भेटणार आहे। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय आहे, यामध्ये फी किती आहे, त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस यामध्ये काय आहे, त्याचबरोबर आपलं पेपर यामध्ये आहे की नाही आहे, त्याचबरोबर संपूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आपलं सिलेक्शन या ठिकाणी होण्यासाठी कशा प्रकारे यामध्ये प्रोसेस असणार आहे तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे। जे नाव आहे तर पदाचं नाव पहा विद्यार्थी मित्रांनो, वाहन चालक हे पदाचं नाव। शैक्षणिक पात्रता जर विचार केला यामध्ये 10वी पास पाहिजे आपण आणि प्लस यामध्ये हलके मोटर वाहन चालक परवाना सुद्धा पाहिजे आणि 3 वर्षाचा अनुभव आपल्याला असला पाहिजे। आणि वयाची जी अट आहे तर यामध्ये 21 एप्रिल 2025 रोजी 21 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण मुंबई हे नोकरीचं ठिकाण आहे। तुमचं जर सिलेक्शन झालं तर मुंबईमध्ये ड्युटी तुम्हाला करावं लागणार आहे। आणि फीचा जर विचार केला कोणती कॅटेगरी असा SC ST OBC EWS NTVG ओपन SBC SCBC तर यामध्ये 500 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर यामध्ये 9 मे 2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर 9 मे पर्यंत आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता। आता आपल्याला फॉर्म भरायचा तर कोणत्या वेबसाईटवरून आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे तर पहा, फॉर्म भरण्याची जी वेबसाईट आहे https bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येते। आणि 25 एप्रिल 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख 9 मे 2025 या ठिकाणी आहे। तर आता यामध्ये लेखी परीक्षा आहे की नाही आहे तर पहा, ग्राउंड तर यामध्ये नाही आहे, उंचीची काही अट नाही, ग्राउंड सुद्धा रनिंग वगैरे नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे तर पहा 50 मार्काचं निवड प्रक्रिया आपली यामध्ये असणार आहे। 50 मार्काचं हे या ठिकाणी आपली परीक्षा असणार आहे। तर पहिलं यामध्ये काय असणार आहे की लेखी परीक्षा यामध्ये 20 मार्कासाठी असणार आहे, ज्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे एकदम नॉर्मल लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषयावर वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील आणि त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइम मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे। मध्ये जर पाहिलं वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्ती विषय ज्ञान याच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर ब मध्ये मुंबई शहर व त्यालगतची महत्त्वाची स्थळे व रस्त्यांची माहिती याच्याबद्दल जे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे। त्याचबरोबर सामान्य ज्ञानचे प्रश्न यामध्ये विचारले जाणार आहे। तर असे टोटल 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि पासिंग यामध्ये प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि पासिंगचा जर विचार केला तर 7 मार्कावर यामध्ये पासिंग आहे। 20 पैकी 7 मार्क जर आले तर आपण पास असणार आहे। त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, पूर्वानुभव यामध्ये 10 गुणासाठी ते चाचणी असणार आहे पूर्वानुभवची। त्याचबरोबर तिसरं यामध्ये मोटर वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत 10 गुणासाठी हे असणार आहे। आणि उत्तीर्ण जे गुण आहे म्हणजे पासिंग जे मार्क आहे तर 10 पैकी 7 आपल्याला पडले पाहिजे। आणि चौथं जे यामध्ये तोंडी मुलाखत आहे 10 मार्काची। तर टोटल निवड प्रक्रियेचे एकूण गुण आहे 50 पैकी आपल्याला 25 गुण जर पडले तर आपण यामध्ये पास असणार आहे। ठीक आहे, मुंबई उच्च न्यायालय भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। तर पदाचं नाव बघू शकता वाहन चालक आणि पगार 29,200 ते 92,300 पर्यंत या ठिकाणी भेटणार आहे। चाचणीसाठी मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने हजर राहावे लागेल। नियुक्ती अपॉइंटमेंट व अल्पसूचीचे शॉर्टलिस्टिंग सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहे। पात्रता तुम्ही बघू शकता, उमेदवार कमीत कमी 10वी पास असला पाहिजे आणि त्याचबरोबर उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे। आणि त्याचबरोबर जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस उमेदवाराचे वय किमान 21 वर्ष व कमाल 38 वर्ष असावे। मागासवर्गीय उमेदवार कमाल 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। त्यानंतर बा उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास व त्यानंतर मोटार वाहन अधिनियम 1988
प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन चालवण्याचा परवाना ड्रायव्हिंग लायसन असावा. उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान 3 वर्ष हलके आणि किंवा जड मोटार वाहन चालवण्या अनुभव असावा. त्याचबरोबर पात्र उमेदवाराकरिता अटी, त्याचे तिचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावे. ती करार करण्यास सक्षम असावी. तर महिला उमेदवारांसाठी सुद्धा आहे आणि पुरुष उमेदवारांसाठी सुद्धा आहे. त्याचबरोबर तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा तिला कोणत्याही न्यायालय, MPSC, UPSC किंवा कोणत्याही राज्यसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे. तिला फौजदार न्यायालयात दोषी ठरवले नसावे किंवा तिच्या विरुद्ध फौजदार खटला प्रलंबित नसावा. तर हे काही यामध्ये अटी शर्ती यामध्ये ठेवण्यात आल्या आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचं जे शुल्क आहे तर 500 रुपये फी यामध्ये सर्वांसाठी. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही आहे. त्याचबरोबर ऑनलाईन शुल्क भरण्याची पद्धत पहा. उमेदवाराला वरील प्रमाण नोंदणी शुल्क SBI कलेक्टद्वारे ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे. आणि दुसरं भाव, उमेदवारांना SBI कलेक्ट सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त यशस्वी पेमेंट झालेल्या व्यवहारांचाच विचार केला जाणार आहे. SBI कलेक्ट सुविधेद्वारे तयार केलेल्या नियम, अटी व शर्तीची कोणतीही जबाबदारी मुंबई उच्च न्यायालय प्रशासनाची नाही. ऑनलाईन पेमेंट करताना काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची सर्वच जबाबदारी मुंबई उमेदवाराची राहील. याबाबत कोणत्याही स्वरूपात चौकशी दाव्याचा दखल घेतला जाणार नाही आहे. त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धत पहा. फॉर्म जर भरायचा असेल तर ह्या वेबसाईटवरून तर तुम्हाला फॉर्म भरता येते https://bombay-high-court.nic.in या वेबसाईटवरून. आणि उमेदवारांना ऑनलाईन अर्ज हा शक्यतो वेब ब्राउझरच्या माध्यमातून संगणकावर भरावा. ऑनलाईन अर्ज जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापासून 15 दिवसात करावा आणि प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता खाली, तर आपलं यामध्ये निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर यामध्ये बघा तर ग्राउंड वगैरे या ठिकाणी नाही आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूची प्रमाणपत्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेत सामोरं जावे लागणार आहे. तर पहा, सर्वात आपलं काय असणार आहे यामध्ये पहिल्या याच्यात पहा तुम्ही 20 मार्काची काय असणार आपली लेखी परीक्षा असणार आहे. ज्यामध्ये लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषयावर वस्तुनिष्ठ नानाविधी निवडीचे प्रश्न असतील. ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन, वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्तीविषयक ज्ञान, त्याचबरोबर मुंबई शहर व त्यालगतची महत्त्वाची स्थळे व रस्त्यांची माहिती आणि सामान्य ज्ञानाची विचारले जाणार आहे. आणि 20 मार्क हे विचारले जाणार आहे. 20 मार्काचा पेपर असणार आहे आणि 7 मार्कावर पासिंग आहे. 7 जर प्रश्न बरोबर आले तर आपण पासिंग असणार आहे. आणि पूर्वानुभव यामध्ये 10 गुणासाठी आहे. त्याचबरोबर मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे 10 गुणाची. तर यामध्ये 10 पैकी 7 मार्क जर पडले तर यामध्ये पासिंग आहे, पास आहे. आणि तोंडी परीक्षा यामध्ये 10 मार्काची असणार आहे. आणि निवड प्रक्रियेचे एकूण गुण आहे 50 गुण आणि 50 पैकी 25 जर पडले आपल्याला तर आपण या ठिकाणी पासिंग असणार आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे. हे जर तुम्हाला सर्व जाहिरात पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे सर्व जाहिरात तुम्हाला भेटणार आहे.